वो हरामजादी कुत्ती कमीनी, तूने क्या बोला? मेरे रसगुल्ला लेटरिन साफ करते सोनू नन्नू काटूंगी कुत्तिया। ये रंडी वेशिया, सुअर जैसी शक्ल रखने वाली, हराम के नुत्फे से पैदा होने वाली हराम की औलाद, जिसने ना जाने कितने खसम बदले हो, जिसको अपने असली बाप का ना पता हो, ये कुतिया हमारे नबी की शान में भूकेगी। आता जो चड्डी धोणा प्रोग्राम तुम्ही पाहिला ना, तो आजचा नाही आहे. तर नाझिया इलाई खान नावाच्या एका एक्स मुस्लिम, म्हणजे जिनं इस्लाम धर्म सोडला आहे आणि सनातन धर्माचं ती पालन करते, अशा एका महिलेला मुसलमानांकडून अशा प्रचंड शिव्या सातत्यानं पडत असतात. त्यात ही नाझिया इलाई खान भारतीय जनता पक्षाची प्रवक्ता असल्यागत सोशल मीडियावर आपलं इस्लामचं ज्ञान झाडत असते. तर नाझियासारखे अनेक आहेत, ही एकटी नाही आहे. एक चॅनल आहे फेस टू फेस, त्यातला तो डॉक्टर रिझवान किंवा ही ॲडव्होकेट नाझिया, यांच्याबद्दल जग काय बोलतं मला माहीत नाही. पण मी जसं म्हणालो ना, असे असंख्य आहेत ज्यांना देशातलं राजकीय वारं बदलताना दिसलं तसे तेही बदललेले वाटत आहेत मला. मुस्लिम कुटुंबात जन्माला आलेला माणूस, ज्याच्यावर बालपणापासून इस्लामिक संस्कार झालेले आहेत, त्यांचं असं अचानक बौद्धिक शुद्धीकरण होताना पाहून मला आश्चर्य वाटतं. आता आपल्याला काय कुणाच्या अंतरंगात शिरून पाहता येत नाही नक्की काय झालं आहे आतमध्ये, आणि समोरच्यालाही हनुमानासारखी छाती फाडून दाखवता येत नाही की मी खरोखरच बदललेलो आहे, माझं मन परिवर्तन झालं आहे. म्हणून मी या लोकांच्या मोठमोठ्या गप्पा फक्त ऐकत असतो. अनेक हिंदूंना या अशा एक्स मुस्लिमांबद्दल जबरदस्त पुळका असतो. मुळातच आपले हिंदू म्हणजे भोळे सांब असतात, त्यांना लगेच एखाद्या पाखंडावर विश्वास ठेवता येतो. अर्थात एक्स मुस्लिम नावाच्या जमातीतले अनेक लोक हे स्वतःचे अपराध लपवण्यासाठी सनातनी बनल्याचं किंवा इस्लामवर टीका करण्याचं थोतांड करत असतात. तो सलीम वास्तिक आठवतो आहे का तुम्हाला? तो छोट्या मोठ्या टी व्ही शोजवर इस्लाममधल्या कुप्रथा ज्या आहेत आणि घाणेरड्या ज्या गोष्टी आहेत त्यावर बोलायचा. नेमका डिबेट्समध्ये कुराणातलेच दाखले देत अल सुरा बकरा असं काहीतरी ते सांगायचा. हदीस में लिखा है, कुरान के सुरा में ऐसा लिखा है, आणि ते सगळं सांगत वादविवाद करत असायचा. आणि यामुळे भडकलेल्या काही कट्टर मुसलमानांनी याचा गळा बकरीसारखा चिरण्याचा प्रयत्न केला होता याच्याच घरात घुसून. नशीब म्हणून त्याचा जीव वाचला. पण यानं 35 वर्ष आधी एक कांड केलं होतं, ते उघड झालं दरम्यान. एका लहान मुलाचं अपहरण आणि हत्या. आणि आता तो हॉस्पिटलमधून बरा होऊन, ते गळा चिरल्यानंतर हॉस्पिटलाइज होता, तो हॉस्पिटलमधून बरा होऊन आला आणि थेट तुरुंगात गेला. असो, एकंदरच काय आहे, हे जे मूळचे मुसलमान आता लय मोदी मोदी करत असतात किंवा सनातन करतात, त्यांच्यावर माझा तरी विश्वास नाही आहे. यांना कंट्रोवर्सीज क्रिएट करून लाईमलाईटमध्ये राहायचं आहे, त्यातून व्ह्यूज, लाईक्स आणि पैसा मिळवायचा आहे. याच्या पलीकडे मला वाटत नाही हे अगदीच हिंदुत्वाला वाहून घेतलं आहे यांनी, किंवा हे लागलेत रामनामाचा जप करायला. तर राजकीय पक्षांनाही असले लोक हवे असतातच, म्हणून तेही यांना जवळ करतात. आता तर त्या नाझिया इलाई खानला सरकारी सुरक्षा मिळालेली आहे, सोबत अंगरक्षक असतो तिच्या. मग बोलतात हे लोक बिंदास. तर आमच्यासारखे काही लोक आहेत बिना सुरक्षेचं बोलण्याची, तेही उघडपणे बोलण्याची धमक दाखवतात, ती यांच्यात नाही आहे. पुन्हा एकदा असो, या असो बऱ्याचदा येईल या एपिसोडमध्ये. तर असो, आपल्याला काय त्याचं कौतुकही नाही आणि असूयाही नाही या लोकांची. आता कसं आहे की मी काय कुराणाचा अभ्यासक नाही आहे, पण काही मित्र आहेत माझे जे कुराणाचा अभ्यास करून अगदी त्यात घुसून झालेले आहेत. त्यांच्याकडून जे समजतं ना ते, आणि गुगलवर जी काही माहिती उपलब्ध आहे तिथूनही आता सहजपणे ती मिळते, ती मिळवता येते. त्याशी एकत्र करून आम्ही काही तथ्य मांडतो जेव्हा आम्हाला डिफेंड करायचं असतं. पण ही नाझिया इलाई बोलण्याच्या ओघात जरा अतिच बोलून जाते. आता याला ओव्हर ॲक्टिंग म्हणतात, पण या ओव्हर ॲक्टिंगचे 500 रुपये कट करू असं, म्हणजे 500 रुपये कापा असं यांना कोणी बोलत नाही. पुन्हा एकदा असो मित्रो, आपण ज्या देशात राहतो त्याचं नाव भलेही भारत असलं
तरी ज्यांना असलियत माहिती आहे ते लोक म्हणजे मुसलमान लोक या देशाचा उल्लेख जेव्हा करतात तेव्हा आजही ते हिंदुस्थान असाच करतात. त्या हिंदुस्थानाचं एक संविधान आहे ज्याची आजकाल जबरदस्त आठवण अनेकांना येते. अनेक जण हगलं मुतलं की संविधान म्हणून एक लाल किताब फडकावत पुढे येतात आणि सांगतात. त्या संविधानानं पोलिसांना कायद्याचे संरक्षक म्हणून काहीतरी अधिकार दिलेले असतील ना? काय पोलिसांना अधिकार असतात की नाही? अहो मी तुम्हाला विचारतोय, असतात की नाही? जर असतील तर त्या पोलिसांच्या पोलीस स्टेशनमध्ये बसून एखाद्या भारतीय नागरिकाचं शिर धडा वेगळं करण्याच्या अर्थात सर तन से जुदाच्या घोषणा देता येतात का? नाझिया इलाई खाननं एका ठिकाणी आपल्या बोलण्याचा जो काय आताताईपणा केला आहे त्यात ती मुसलमानांचे सर्वोच्च धर्मगुरू मोहम्मद रसूलुल्लाह यांच्या अर्थातच नबीच्या शानमध्ये काहीतरी गुस्ताखी केलेली आहे. ते मी माझ्या तोंडून इथे बोलणार नाही. ती नेमकं काय बोलली यापेक्षा तिच्या या बोलण्यावर मुसलमान संतापलेत आणि त्यांनी नेहमीप्रमाणे आपला संताप व्यक्त करताना सर तन से जुदाचा आदेश दिलेला आहे. कोण कोण काय काय बोलतंय हे आपण ऐकलं आहे सुरुवातीलाच. तिला ऑडिओ क्लिप्समधून पण धमक्या येत आहेत. वेस्ट बंगाल में तुम लोगों ने जो मुसलमानों के साथ जुल्म करके रखा है ना, ठीक है, ये अगर तुम लोग बंद नहीं करोगे तो ये तो खाली अभी सिर्फ ट्रेलर है. इसके बाद फिर ऐसी ऐसी पिक्चर्स आएंगी ना, तुम लोगों से भी संभाला भी नहीं जाएगा ना, ठीक है. तो अपने यारों को कह दे जो तेरे हैं, ठीक है, उनको ये कह दे कि ये जुल्म बंद करो और तेरा तो नंबर लगेगा. मैं तेरे को ये बार बार इसलिए कह रहा हूँ कि तू ये नहीं समझियो कि तेरा नंबर नहीं लगेगा. तेरा नंबर लगेगा. तू बचेगी नहीं, इंशाल्लाह तू बचेगी नहीं, तेरा नंबर लगेगा. पण आपल्या मुंबईजवळच्या मराठमोळ्या कल्याणमध्ये बाजारपेठ पोलीस स्टेशनमध्ये या नाझिया इलाहीच्या विरोधात काय चाललंय हे बघा. मुन्नी क्या बोली? काय शेपूची भाजी समजली तुम्हाला? काही नाही समजलं ना? आता हे बघा. यात दिसणारी मुस्लिम महिलांची मोरक्या जी आहे ना ती आहे शिफा माहेसर पावले. आडनाव पावले असलं तरी ते आपली साधा पावले वगैरे यांची कोण नाही आहे. ती कोकणी मुसलमान आहे आणि महत्त्वाचं म्हणजे ती हिंदुत्ववादी म्हणवणाऱ्या भारतीय जनता पक्षाची मंडल उपाध्यक्ष आहे. राजकारणात ज्या पक्षाची सत्ता, ज्या पक्षाची चलती, साध्या सोप्या भाषेत सांगायचं तर जिधर बोजा उधर सोजा हे तत्त्व सध्या अंमलात आणलं जातं. कल्याण डोंबिवलीत भाजपचं वर्चस्व आहे. आपल्याला पॉलिटिकली करिअर जर कुठे असेल तर ते याच पक्षात आहे. म्हणून या पक्षात येऊन प्रभू श्रीरामाला शिव्या देणारे निळे जांभळे लोक आपण पाहिलेत इथेच आजूबाजूला बदलापूर साईडला. शिफा पावले या हिरव्या विचारांच्या स्त्रीला आपण काय दोष देणार हो आता हे सगळं घडत असताना? तिला तिच्या नबीच्या शानमे कुणी गुस्ताखी केल्याचं सहन झालं नाही आणि आली ती थेट पोलीस स्टेशनमध्ये. पण इथं तक्रार नोंदवून घ्या आणि विषय संपवा ना. हे लोक इथं तसं काय मुशायरा भरला आहे असल्यासारखं डेरा डाल के बैठ गए इधरीच तिथंच घोषणा देत आहेत सर तन से जुदा. म्हणजे कायद्याच्या रक्षकांसमोर शिर धडा वेगळं करण्याच्या बाता. पण कायद्याचे रक्षक आहेत कुठे? गपगुमान तमाशा बघतायत. मित्रों, आजवर या देशात नबी की शान में जितनों ने गुस्ताखी की है उनका सर तन से जुदा हुआ है. किसी को कानो कान खबर तक नहीं हुई. तो जयपूरमध्ये कन्हैयालाल नावाचा एक टेलर होता, तो असो की आपल्या अमरावतीमधला उमेश कोल्हे मारून मोकळे झाले. पण हे जे तमासगीर आहेत ना जे दिसतात आपल्याला आता इथे घोषणा देणारे, ते नाजिया तुझमें हिम्मत है तो हमारे सामने आओ, उस हरामी को हमारे हवाले कर दो, हे जे बोलणारे तमासगीर ते करत काहीच नाहीत. पण त्यांनाही फुटेज हवं असतं म्हणून ते येतात बोंबलायला इथे. असो,
सर तन से जुदा हा एक इशारा आहे भारतीय संविधानातल्या कायद्याच्या अनेक अनुच्छेदांना. शेड्यूल जे आहेत ना, 10th शेड्यूल, 11th शेड्यूल, त्या सगळ्या शेड्यूल्सना हा इशारा आहे. सर तन से जुदा हा इशारा आहे सनातनी हिंदूंना, जे इस्लाम विरोधात काही बोलायला धजावतात त्यांना. इस्लाम विरोधी सोडा, इस्लाममधल्या कुप्रथांविरोधात बोलणारे जे हिंदू आहेत त्यांनाही सर तन से जुदाच्या धमक्या येतात. एक मोठं उदाहरण, नाव घेत नाही, तुम्हाला कल्पना आहे. पण हा इशारा कुठल्या जागेवरून दिला जातो आहे हे महत्त्वाचं आहे. कल्याण शहरातल्या बाजारपेठ पोलीस ठाण्यात त्या पोलीस स्टेशनमध्ये बसून मुशायरा केल्यासारखा या घोषणा देणं, आणि तेही पोलिसांसमोर, म्हणजे यांना कायद्याच्या रक्षकांचा अजिबातच धाक उरलेला नाही आहे का? हे पोलिसांना फाट्यावर मारतायत की काय? त्यात महत्त्वाचं, भारतीय जनता पक्षाची एक पदाधिकारी तिला तिच्या इलाख्यातलं मुस्लिम मतांचं गणित जुळवण्यासाठी जवळ केली होती, ती शिफा पावले या घोषणा देते पोलीस स्टेशनमध्ये. हिंदुत्ववादी भाजपनं आता मुसलमानांचं किती लांगुलचालन करायचं आहे, सबका साथ सबका विकास किती करायचा आहे, याचा पुनर्विचार करायला हवा आहे. तर बंगालमध्ये तख्तापलट झाला आहे तो त्या सुवेंदू अधिकारी नावाच्या नेत्याच्या कट्टर हिंदुत्ववादी मानसिकतेतून, हे लक्षात घ्या. त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की जिसका हमको साथ हम उनके साथ और उनकाही विकास. महाराष्ट्रात मात्र या लसणीच्यांचे लाड पुरवले जात आहेत. प्रोटेस्टच्या नावाखाली जीवे मारण्याच्या धमक्या देत दहशत पसरवणं हा अपराध होत नाही आहे का? कायद्याचं पुस्तक तपासायला हवं. कायद्याच्या रक्षकांचे हात कोणी बांधून ठेवलेत? या अशा धमक्या जर पोलीस स्टेशनमध्ये बसून दिल्या जात असतील तर या सवालांनी आज देशातला हिंदू कावराबावरा झालेला आहे. याचं उत्तर वेळीच देणं आवश्यक आहे, असं नाही का वाटत तुम्हाला? तुम्हाला विचारतो आहे. तुमचं मत मला कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा. मी तुर्तास इथेच थांबतो. असो, हा विषय तसा फार गहन आहे, आणि जी उथळता या राजकीय पक्षांच्या संधिसाधू पदाधिकाऱ्यांमध्ये दिसते आहे, त्यांना या राजकीय पक्षांच्या आयडिओलॉजीशी, ध्येय धोरणांशी आणि आजवरच्या त्यांच्या वाटचालीशी काही देणं घेणं नसतं. जिधर बोजा उधर सोजा, हे मी जे बोललो ते चुकीचं नाही आहे. हे असे जे लोक येतात ना बोजा उचलायला, त्या लोकांना वेळीच लांब करणं गरजेचं आहे. अर्थात तुमची मतं असतील ती कळवा. मी तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच. तर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.